या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। 26/11च्या अतिरेकी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ सोलापूर शाखेतर्फे 17वे वार्षिक रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वीरित्या आयोजित करून पार पाडण्यात आलं। या शिबिरामध्ये 50हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी जपली। यावर्षी 9वे आणि 38वे एनसीसी बटालियन तसंच संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सनी विशेषतः महिला कॅडेट्सनी मोठ्या संख्येमध्ये सहभाग नोंदवून या शिबिराला उत्साहाची जोड दिली। या कार्यक्रमामध्ये 9व्या बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल बाबर यांनी भेट देऊन कॅडेट्सचं कौतुक केलं। अनेक सैनिक स्कूल सातारा माजी विद्यार्थी संघ सोलापूर शाखेचे सदस्य आपल्या कुटुंबियांसह उपस्थित राहून या उपक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला। हे 17 वर्ष आहे सोलापूरच्या कडून दरवर्षी आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतो। याचं मुख्य कारण म्हणजे 26/11चा जो मोठा हल्ला आपल्या देशावर झाला होता त्याचं स्मरण म्हणून यावर्षी आम्ही परत एकदा या ठिकाणी एनसीसीच्या लोकांना या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि या ठिकाणी आज रक्तदान करत असताना आम्हाला खूप अभिमान वाटतो की या ठिकाणी आमचे सगळे सोलापूरच्या पुढचे माजी स्टुडंट सगळे इथे येत आहेत। आजच्या या कार्यक्रमासाठी एक 26/11साठी ज्या लोकांनी आपल्यासाठी शहीद झालेले आहेत त्यांच्या स्मरणार्थी आपण एक छोटासा कार्यक्रम करतो आणि या कार्यक्रमात सैनिक स्कूल साताऱ्याचे जे माजी विद्यार्थी आहेत आम्ही सर्वांनी एकत्र येऊन जे आमचे फॅमिलीचे किंवा मित्रमंडळ त्यांना बोलून आम्ही रक्तदान शिबिर केलं आणि यावर्षी आम्हाला ज्या सोलापूर मधील एनसीसी बटालियनची मुलं आहेत त्यांच्यातर्फे एक खूप मोठं योगदान भेटलेलं आहे। नमस्कार, मी गंगाधर थळंगे, सैनिक स्कूल सातारा माजी संघटना याचा अध्यक्ष। आज आम्ही 26/11 यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर आयोजन केलं होतं। त्यासाठी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। स्पेशली आम्ही 9th बटालियन एनसीसी यांची त्यांचा फार मोठा आभारी आहोत आणि 38 एनसीसी बटालियन आणि आम्हाला इथे स्पेशली मुली बऱ्याच संख्येने आलेले हे बघून मला फार फार प्राऊड वाटत आहे आणि असंच रक्तदान हे फार इम्पॉर्टंट आहे ते सांगायचं सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यात मुली एवढ्या वर चढून रक्तदान करत आहात, असेच करत राहतील आणि मी हा आमचा 17वं वर्ष आहे आणि हे आम्ही असंच कंटिन्यू करत राहू। 9 मार्च एनसीसी बटालियन सोलापुर की तरफ से सैनिक स्कूल सातारा एसोसिएशन सोलापुर इनका धन्यवाद करना चाहूंगा जिनके सौजन्य से आज ये ब्लड डोनेशन प्रोग्राम काफी सक्सेसफुल रहा। यहाँ पे हमारे 40 कैडेट्स और परमानेंट इंस्ट्रक्टर स्टाफ इन्होंने बढ़ चढ़ के हिस्सा लिया और रक्तदान शिविर को अंजाम दिया। एट द सेम टाइम मैं ये ओकेजन को खास करके तवज्जो देना चाहता हूँ। ये सातारा सैनिक स्कूल एसोसिएशन सोलापुर ने खास तौर पे 26/11 में जो हमारे शहीद हुए थे उनके मेमोरी में ये ऑर्गेनाइज किया। इसलिए once again thanks sir, thank you thank you महाराष्ट्र बटालियन ऍक्च्युली दर नोव्हेंबर महिन्याच्या 4था रविवार आपण हा एनसीसी डे सेलिब्रेट करतो आणि आम्ही गेल्या जवळपास 25 ते 30 वर्षापासून ब्लड डोनेशन हा कॅम्प फक्त एनसीसी डे म्हणून ज्यावेळेस सेलिब्रेट करतो तर आमच्या कॉलेजमध्ये आम्ही तो कॅम्प ठेवतो आणि दमानी ब्लड बँकेसोबत आमचं टायअप आहे। आम्ही 30 वर्षापासून त्यांच्यासोबत ब्लड डोनेशनचा कॅम्प करतो पण ह्या वर्षी आम्हाला सातारा सैनिक स्कूलने आम्हाला इन्व्हिटेशन दिलं आणि आम्ही इथे आलो त्याच्यामुळे आमचं काम सोपं केलेलं आहे त्यांनी आणि आम्ही इथे येऊन विशेष करून माझ्या मुलींनी माझ्या गर्ल्स कॅडेटनी ब्लड डोनेशन दिलेलं आहे। या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सैनिक स्कूलचे माजी विद्यार्थी राजेंद्र पंडित, गंगाधर थळंगे, संजय बुरगुटे, नागेंद्र कोंडेवार, सुमित मार्तंडे, रवी गायकवाड तसंच सोलापूर अध्यायातील सर्व माजी विद्यार्थी संघ सदस्यांनी मोलाचे प्रयत्न केले। तसंच 9व्या आणि 38व्या एनसीसी बटालियनच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचंही सहकार्य यावेळी लाभलं। विशेष म्हणजे दमानी रक्तपेढीनं शिबिराचं आणि सर्व स्वयंसेवकांच्या प्रयत्नांचं कौतुक करत हा उपक्रम अत्यंत सुव्यवस्थितपणे पार पाडल्याचं सांगितलं। सोलापूरकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे रक्तदान शिबिर अत्यंत यशस्वी झालं असं यावेळी आयोजकांनी सांगितलं। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।